मी किरण जाधव, माझ्या शासकीय चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला जे शासनाने जे नवीन निर्णय काढलेला आहे की आपण आपल्या शेताच्या बांधावर जाऊन आपल्या 7-12 उतार्यावरती पीक पेरा लावायचे मित्रांनो. परंतु मित्रांनो, अजून आपल्या शेतकऱ्यांना त्यांनी पीक पेरा लावलेलं आहे मित्रांनो, परंतु त्यांना माहीत नाही की आपण आपल्या 7-12वर कसं बघू शकतो की आपलं पीक पेरा आपल्या 7-12वर लागलं की नाही मित्रांनो. या कन्फ्युजनमध्ये अजूनपर्यंत आपले शेतकरी मित्रांनो. त्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला 7-12 उतारा कसं डाउनलोड करायचं आणि त्याच्यानंतर आपण जो पीक पेरा लावलेला आहे ते कसं बघायचं, ते पीक पेरा लागला आहे की नाही हे या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे मित्रांनो. तरी माझ्या व्हिडिओ जर आपल्याला आवडल्यास तो त्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारापर्यंत पोचवा, जेणेकरून त्यांना सुद्धा आपल्या पीक पेराविषयी याच्या 7-12विषयी माहिती मिळेल. मित्रांनो, मी आता आपल्याला प्रोसेस करून दाखवतो. मित्रांनो, सर्वात आधी आपल्याला गुगल क्रोम मध्ये आल्यानंतर www.712utara.com याला सर्च करायचं मित्रांनो. याला सर्च केल्यानंतर आपल्या पुढे एक नवीन पेज ओपन होईल, भूलेख महाभूमी. तर आपल्याला हे सर्वात वरती जे दिसतंय त्याला क्लिक करायचं मित्रांनो. त्याला क्लिक केल्यानंतर आपल्या पुढे एक नवीन पेज आपल्या पुढे ओपन झालेलं आहे मित्रांनो. हे बघा, आपल्याला दिसतच असेल मित्रांनो व्हिडिओ. नंतर आपल्या इथं आपण ज्या विभागामध्ये राहतो तो विभाग आपल्याला निवडायचा मित्रांनो. नंतर गो म्हणजे पुढे जायचे प्रोसेससाठी. नंतर आपल्या पुढे जिल्हा निवडा येईल मित्रांनो. जिल्हा निवडामध्ये आपला जिल्हा निवडायचा मित्रांनो आपल्याला. नंतर तालुका, नंतर तालुक्यावर क्लिक केल्यानंतर गाव मित्रांनो. आपण ज्या गावात आपली शेती मित्रांनो ते गाव आपण निवडू शकतो मित्रांनो. सर्वे गट नंबर, आपला गट नंबर इथं टाकायचा मित्रांनो. बघा, गट नंबर टाकायच्यानंतर हे बघा. नंतर आपल्या गटमध्ये जर समजा काही असेल म्हणजे पण ते इथे दाखवतो मित्रांनो. गट नंबरमध्ये किती भाग आहेत ते सुद्धा आपल्याला इथं दाखवतो. आपला जो गट असेल त्याच्या पुढे टिक करायचं मित्रांनो. टिक केल्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकून द्यायचा मित्रांनो इथं. नंतर 7-12 पहा म्हणजे यायचं मित्रांनो. 7-12 पहा म्हणजे झाल्यानंतर ओपन झाल्यानंतर इंटर कॅप्चा येईल मित्रांनो. त्याच्यात हा कॅप्चा आपल्याला व्यवस्थित भरायचं मित्रांनो. 7-12 आपल्याला असं दिसेल मित्रांनो. बघा, आता ओपन होते मित्रांनो. आपला उतारा ओपन झालेला आहे मित्रांनो. इथं आपलं गाव आलेलं आहे मित्रांनो. नंतर आपला इथं गट नंबर आहे मित्रांनो. नंतर आपलं नाव बघा, हा संपूर्ण उतारा आपला ओपन झालेला आहे मित्रांनो. तर आपल्याला काय माहिती बघायची मित्रांनो की आपला पीक पेरा शासनाने जे नवीन नियम काढलेले आहे की आपण आपल्या बांधावर जाऊन आपला पीक पेरा आपण आपल्या 7-12वरच नोंदवायचे मित्रांनो. त्याच्याबद्दल अजूनपर्यंत शेतकऱ्यांना माहीत नाही की आपण पीक पेरा लावलेला आहे पण ते लागलं आहे की नाही मित्रांनो आपल्या उतार्यावरती. तर बघा मित्रांनो, इथं बघा उताराच्या सर्वात शेवटी इथं आपल्याला दिसतंय मित्रांनो. बघा 2021-22 हंगाम खरीप. आता मी काय लावलेलं बघा, पिकांचे नाव कापूस किती लावलेलं आहे ते सर्व इथं दाखवतं आहे मित्रांनो. विहीर कापूस म्हणजे इथं यावर्षी जर आपण पीक पेरा लावलं आहे मित्रांनो तर आपलं 21-22 येईल मित्रांनो. तर आपण कन्फर्म करून घ्यायचं की मित्रांनो आपलं पीक पेरा लावलं गेलेला आहे. तर अशा प्रोसेसवर आपल्याला मी 7-12 उतारा डाउनलोड करून दाखवलेला आहे आणि आपला पीक पेरा लागला आहे की नाही ते सुद्धा आपल्याला मी तपासून दाखवलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, माझा हा यूट्यूब व्हिडिओ जर आपल्याला आवडला असल्यास त्याला सबस्क्राईब करा आणि आपल्या जे कॉन्टॅक्टमध्ये जे नाते मित्रपरिवार असतील त्यांना शेअर करा की त्यांनासुद्धा माहीत पडेल की या प्रोसेसद्वारे आपण आपलं 7-12वर पीक पेरा लागला आहे की नाही ते बघू शकतो. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.